Hello dear students, today we are going to learn subject English. Prepositions. Look, listen and repeat. बालमित्रांनो, आज आपण प्रेपोजिशन्स या नवीन घटकाबद्दल माहिती घेणार आहोत. सुरुवातीला काही चित्रे आणि वाक्य यांच्या सहाय्याने आपल्याला प्रेपोजिशन ही संकल्पना समजून घ्यायची आहे. तर करूया सुरुवात. लेट्स स्टार्ट. पहा, सुरुवातीला हे जे चित्र दिसत आहे यामध्ये एक मुलगी तिच्या आई वडिलांसोबत उभी आहे. आता या संबंधित वाक्य बघूया. द गर्ल इज स्टँडिंग बिटवीन हर मदर अँड फादर. बिटवीन या ठिकाणी बिटवीन या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. आता बघूया पुढील चित्र आणि या संबंधित नवीन वाक्य. द डक इज स्विमिंग विथ हर डकलिंग्स. बरोबर, या ठिकाणी कोणतं प्रेपोजिशन वापरलेलं आहे? विथ. आता पहा नवीन चित्र. काय दिसते बरं या चित्रामध्ये? द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द ट्रीज. आणि या ठिकाणी ओव्हर या प्रेपोजिशनचा वापर केलेला आढळतो. बघा बालमित्रांनो, या चित्रामध्ये आता काय दिसत आहे? द मॅन इज स्टँडिंग नियर द कार. आणि बरोबर या ठिकाणी नियर या प्रेपोजिशनचा वापर केलेला आहे. आता बघूया पुढील चित्र. द कार इज पार्क अंडर द ट्री. कोणतं प्रेपोजिशन आहे या ठिकाणी वापरलेले? बरोबर, अंडर. आता बघा नवीन चित्र. स्कूल बॅग आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, हो की नाही? द बुक इज इन द बॅग. या ठिकाणी इन या प्रेपोजिशनचा उपयोग या वाक्यात केलेला आहे. बघा हां. द बॉल इज ऑन द टेबल. या ठिकाणी ऑन हे प्रेपोजिशन वापरलेले आहे. चला पुन्हा एकदा प्रॅक्टिस करूया. लेट्स प्रॅक्टिस. मॅच द पिक्चर विथ करेक्ट सेंटेन्स. या ठिकाणी काही चित्रे दिसत आहे आणि त्या संबंधित वाक्य आहेत आणि यांच्या योग्य जोड्या तुम्हाला जुळवायच्या आहेत. पहिलं चित्र आहे, 2 बॉक्सेस दिसत आहेत आणि त्यामध्ये ॲपल आहे. मग या संबंधित सेंटेन्स कोणतं आहे बघूया. अगदी बरोबर. अँड ॲपल इज बिटवीन द 2 बॉक्सेस. व्हेरी गुड. नेक्स्ट पिक्चर. द डॉग इज अंडर द ट्री. A vase is on the table. The fruits are in the basket. अगदी बरोबर जोड्या आपण जुळवलेल्या आहेत. आता बघूया नेक्स्ट क्वेश्चन. फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट वर्ड. या ठिकाणी एक चित्र दिसत आहे. यामध्ये एक मुलगी गार्डनमध्ये उभी आहे. आता या संबंधित वाक्य. द गर्ल इज द गार्डन. या ठिकाणी रिकामी जागा आहे. मग योग्य ते प्रेपोजिशन आपल्याला या ठिकाणी भरायचं आहे. कोणतं बसेल बरं? अगदी बरोबर. द गर्ल इज इन द गार्डन. आता पहा नवीन चित्र. या ठिकाणी फाउंटेन आहेत आणि एक मुलगा उभा आहे, हो की नाही? आता पहा या संबंधित वाक्य. द बॉय इज द फाउंटेन. या ठिकाणी पुन्हा आपल्याला एक रिकामी जागा प्रेपोजिशनच्या मदतीने भरावायची आहे. द बॉय इज नियर द फाउंटेन. या पद्धतीने आज आपण जी प्रेपोजिशन शिकलो आहोत त्या सगळ्यांचा सराव तुम्ही करायचा आहे. थँक यू.